नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहे, ते म्हणजे दोन क्रियापद असलेली वाक्य. एक क्रियापद असलेली वाक्य आपण खूप सारी बघितली, काळानुसार पण बघितली. तू गेला, मी आलो, तिने खाल्लं, तिने केलं, अशी खूप बघितली. पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण दोन क्रियापद असलेली वाक्य खूप बोलतो. जसं की इथेच बघा, मी जाऊन येतो, तू खाऊन घे, मी पाहून सांगतो, तू बसून खा. तर हेच आपण ट्रान्सलेट करणार आहे. याच्यात पण एक ट्रिक आहे. जसं मराठीत बघा, मध्ये जे क्रियापद येतंय ते आपण शेवटी लावतोय ऊन, आणि जे आपलं शेवटचं क्रियापद आहे ते तर काळानुसार बदलत राहणार आहे. गेली, खाल्ली, सांगतो, ते तर तसंच राहणार आहे जे मी आधी शिकवले. पण मधल्या क्रियापदाला इकडे लावायचे ई, आणि काही काही ठिकाणी ओनी. चला बघूयात. मी जाऊन येतो, नेनू जाऊन, जाणे म्हणजे वेल्लू, जाऊन वेल्ली, वेल्ली येतो वस्तानु. शेवटी आला नू, कारण की करता आपला आहे नेनू. तू खाऊन घे, नुव्वू खाऊन, तिनडम त्याचं होईल तिनी. घे म्हणजे तिसको. बघा आहे की नाही सोपं. नुव्वू तिने तिसको. मी पाहून सांगतो, मी बघून सांगतो, मी पाहून सांगतो. एकच इकडे बघून पाहून साठी चूसी. नेनू पाहून, चूसी घेताना सी, म्हणताना शी पण येतो, चूशी. सांगतो चेप्तानू, मी बघून सांगेन किंवा सांगतो, हे फ्युचर मधलं वाक्य. नेनू चूसी चेप्तानू. तू बसून खा, नुव्वू. आता इथं थोडं वेगळं, खुर्चोचं खुर्ची होणार नाहीये इथं. इथं येणार आहे कुर्चोनी, ओनी, कुर्चोनी, नुव्वू कुर्चोनी. तिनू खा म्हणजे तिनू, नुव्वू कुर्चोनी तिनू. ती घेऊन गेली, आमे घेऊन. तिसकोचं तिसकी होणार नाहीये, तर तिसकोनी, तिसकोनी. कुर्चोनी कसं झालं तसंच तिसकोनी गेली, वेल्लिंदी. इथे शेवटी इंदी आलंय, कारण की आपला कर्ता आहे स्त्रीलिंगी म्हणजे आम्ही. ती, तू घेऊन ये, तू नुव्वू घेऊन, पुन्हा तिसकोनी ये साठी शब्द आहे रा, मू तिसकोनी रा. आपण भेटून बोलू, आपण मनमू. भेटून कलिसी, बोलू माटलाडकुंदामू. तर माटलाडकुंदामू आता फ्लो मध्ये बोलताना म्हणून कलसी माटलाडकुंदाम असं पण बोलतात. म्हणजे म ऐकू येणार तुम्हाला, ते म ची उची मात्रा तुम्हाला ऐकूच नाही येणार. मनमू, कलिसी, माटलाडकुंदामू असंच सगळे बोलत नाहीत. तर फ्लो मध्ये ते तुम्हाला मनम कलिसी माटलाडकुंदाम असं ऐकू येईल. तर ते म्हणजेच मनमू असतं, गोंधळून जाऊ नका. अजून काही आपण छोटी वाक्य बघूयात. जसं की तो येऊन भेटला, आपण जाऊन येऊ. यात काही ट्रिक्स पण आहे अजून, ज्या मी तुम्हाला सांगते. तो येऊन भेटला, तो अतनु येऊन. येऊन साठी शब्द आहे वच्ची, वच्ची भेटला, कलिसाडू, कलिसाडू. आपण जाऊन येऊ, मनमू जाऊन, वेल्ली आताच बघितलं आपण, वेल्ली येऊ, वस्तामू. शेवटी आला मू, कारण की करता आहे आपला मनमू, म्हणून शेवटी मू मू. आपण म्हणतो ना असं, चल आपण जाऊन येऊ. तर चल साठी काय आहे नडू. तर इकडे म्हणतात ना नडूरा, नडूरा म्हणजे चल रे, चल रे. आपल्या इकडे जे रे म्हणतात ना, तर ते इकडं असतं रा. आपण जाऊन येऊ म्हणून वेल्ली वस्तामू. आता इथे एक अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, की मनमूचं मी तुम्हाला सांगितलंच की फ्लो मध्ये मनम ऐकायला येतं. मनम, वस्तामूचंही तसंच आहे, वजदामू. त्यांच्या फ्लो मध्ये बोलण्यात तो शब्द असतो वजदामू.
आपण जाऊन येऊत. वसदामू किंवा वसदाम. जाऊत म्हणजे वसदाम. पण तो शब्द काही वेगळा ऐकल्यानंतर असं वाटून घेऊ नका. लिहिताना ते तच असतं, पण म्हणताना ते द येतं. जर की अर्धमैंदा म्हणजे समजलं का, तिथं सुद्धा आपल्याला फ्लो मध्ये द येतं, पण ते लिहिताना थ आहे. म्हणून मी कधी कधी द पण लिहिते, थ पण लिहिते. ते मॅटर नाही करणार, पण तुम्हाला बोलताना ते दच ऐकू येणार आहे. पुढचं, तू विचारून सांग. नुव्वू विचारून, अडिगी शेवटी लावायचे ई क्रियापदाच्या. सांग, चेप्पू. आपण बऱ्याचदा असं म्हणतो, तू विचारून सांग काय म्हणतात ते. ते काय म्हणतात विचारून सांग. आता हे जर वाक्य घेतलं मी, ते काय म्हणतात, ते म्हणजे वाल्लू. काय म्हणजे एम म्हणतात अंटारू. ते काय म्हणतात वाल्लू एम अंटारू नुव्वु अडिगी चेप्पू. झालं एक मोठं वाक्य तयार. मी जाऊन बघतो. पुढचं वाक्य, नेनू जाऊन साठी शब्द आहे, इथंच घेतला आपण वेल्ली. वेल्ली बघतो. चुस्तानू, पुन्हा शेवटी नू इथं करता नू आहे. आता पुन्हा मला इथं तुम्हाला हे सांगायचंय की नेनू वेल्ली. वेल्ली हा शब्द सुद्धा इकडं ळ वापरतात, पण जनरली जसं की आपल्याकडे न बाणाचा असतो, पुणे म्हणतात, पण जनरली सगळे काय म्हणतात, पुणेच म्हणतात. तर खूपच शुद्ध जे प्रो लेवलची तेलुगू बोलतात, तर ते इथं ळ बोलतात. पण तो ळ पण आपल्याकडचा ळ नसतो. बाळ आपण कसं ळ म्हणतो, इकडच्या ळचा उच्चार थोडासा वेगळा आहे. तो ळ आणि ल मिक्स करून असतो. जसं की वेल्ली स्टार्टिंगला ळ आणि तो संपताना ल लसूणचा वापरायचा असतो. तर एवढं तुम्हाला बोलायचं असेल तर बोलूच शकतात, पण जनरली इकडं वेल्ली लिहितात आणि बोलतात पण वेल्लीच. खूप सारे जण वेल्ली लच बोलतात. नेनू वेल्ली चुस्तानू. आता अगेन इथं चुस्तानू लिहिताना स असतो, पण म्हणताना चुस्तानू. चुसी, चुस्तानू, चेस्तानू असंच म्हणतात. तर कन्फ्युज व्हायचं नाही, ते हेच शब्द आहेत. मी काम करून येतो. नेनू काम म्हणजे पनी. करून चेसी, इथं म्हणताना चेशी. करून येतो वस्तानू. नेनू पनी चेसी वस्तानू. आता शेवटचं हे वाक्य आहे, मी थोडंसं वेगळं घेतलंय तुम्हाला हे सांगण्यासाठी की तेलुगू भाषेची ठेवण कशी असते. तो सांगून गेला. अतनू सांगून चेप्पी. गेलासाठी इथं आहे वेल्ली पोयाडू. हेच मला तुम्हाला त्यात सांगायचं होतं, म्हणून हा शब्द घेतलाय मी. इथे शेवटी डू आला, कारण की करता आहे आपला अतनू. अतनू जेव्हा असतं शेवटी डूच येणार. हा, तर इथे हे सांगायचंय की तो सांगून गेला. इथे आपण जर मराठी सगळे वाक्य ट्रान्सलेट करतोय, तर असं नाही की तेलुगू भाषा तशीच बोलली जाते जशी की मराठी बोलली जाते. प्रत्येक भाषेची ही ठेवण वेगळी असते. जसं की मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं, झोपी गेला, विसरून गेला असं म्हणतात इकडं. निद्र पोयाडू, मर्ची पोयानू असं म्हणतात. आपण कसं शॉर्टकट वापरतो, जसं की झोपला, पण इकडं नसतं तसं, झोपी गेला. याआधीच मी तुम्हाला सांगितलंय. आणि तसंच आहे इथं, तो सांगून गेलाच इथं बोलताना ते लोक म्हणतात निघून. आपण मराठीतून असं म्हणणार, ते तो सांगून निघून गेला. निघणे जाणे एकच आहे, पण तरी आपण सुद्धा हे म्हणतो, पण जनरली नाही म्हणत, पण कधी कधी म्हणतो. ऐकण्यात तर आहे आपल्यात. तो सांगून गेला, तो सांगून निघून गेला. म्हणून आहे, जर आपण ट्रान्सलेट केलं तर बघा, तो अतनू सांगून चेप्पी, निघून साठी वेल्ली म्हणजे जाणे, गेला पोयाडू असं आहे. मला ठेवण फक्त तेलुगू भाषेतली सांगायची, म्हणून हे थोडंसं वेगळं वाक्य घेतलं होतं. आता आपण बघूयात थोडीशी मोठी वाक्य, ज्याच्यात दोन क्रियापद नाही, दोनपेक्षा जास्त असतील, 3 असतील, 4 असतील, तरी पण काही बदल होणार नाहीये. जे जे मधले क्रियापद आहेत त्याच्यात आपण शेवटी ईच लावणार आहेत, ई किंवा कोणी. आणि शेवटचं जे असतं ते आपलं काळानुसार तसं. आता मी मोठी वाक्य घेते काळानुसार, काही प्रेझेंट टेन्स मधली, काही पास्ट मधली, काही फ्युचर मधली, म्हणजे तुम्हाला ते लवकर समजेल. चला आपण ट्रान्सलेट करू. मी रोज ऑफिसला जाऊन काम करून घरी येतो. मी नेनू रोजला रोजू किंवा ई रोजू म्हटलं तरी चालतं.
मी इथे रोजू लिहिते. ऑफिसला, ऑफिस की जाऊन, आताच आपण घेतलं जाऊन येऊन. वेल्ली, काम करून. काम करूनच काय येईल? काम म्हणजे पनी, करून म्हणजे आताच बघितलं आपण छोट्या उदाहरणांमध्ये चेसी. चेसी घरी येतो. घरीला म्हणतात इंटिकी. इंटिकी येतो. वस्तानु. शेवटी आला नू, कारण की आपला कर्ता आहे नेनू. तर बघा इतकं मोठं वाक्य पण आहे की नाही सोपं. नेनू रोजू ऑफिस की वेल्ली पनी चेसी इंटिकी वस्तानु. आता पुढचं, ती सकाळी उठून तयार होऊन कामाला जाते. ती साठी आपण वापरतो आमे. सकाळीसाठी शब्द आहे, सकाळसाठी शब्द असतो पोदुना. आणि एकदम पुस्तकी भाषेत उदयम पण म्हणतात. उदयम, बोली भाषेत पोदुना. आमे उदयम, उठून. लेवडम, त्याचं होतं लेची. उठणे म्हणजे लेवडम. तयार होऊन, आता तयारसाठी तर इकडं जनरली रेडीच म्हणतात, रेडी होणं. किंवा तिकडं आंध्राच्या वगैरे साईडला तर तयारच शब्द वापरतात. तयारसाठी तयारच. एक तर रेडीच वापरतात, पण दुसरं ऑप्शन आहे की तयार वापरतात. आणि तिसरं तेलुगूमध्ये म्हणतात सिद्धंगा. सिद्धंगा म्हणजे पण रेडी होणं, पण ते सिद्धंगा म्हणजे खूप असं मोठ्या कामासाठी तयार होणं, युद्धासाठी, काहीतरी मोठी परीक्षेसाठी, तर त्याला म्हणतात तयार होणं. ते इथं नाही वापरणार आपण. तर मी रेडी किंवा तयार पण तसंच लिहू शकतो. रेडी होऊन, होणे म्हणजे अव्वडम, होऊन अय्ई, शेवटी ई लावले. आम्हाला पनिकी. आता जाते, ती जाते ना, स्त्रीलिंगी आपल्या करताय म्हणून वेल्लिंदी. शेवटी इंदी लावायचं, कारण की करता आपला ती आहे. आमे उदयम लेची रेडी अय्ई पनिकी वेल्लिंदी. पुढचं वाक्य, तू घरी जाऊन जेवण करून मग झोपतोस. हे एकदम विधानार्थी वाक्य घेतलंय. तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल, का रे तू घरी जाऊन जेवण करून मग झोपतोस का, असं पण, तर आपण हे ट्रान्सलेट करू. तू, नुव्वू, घरी, इंटिकी, जाऊन, वेल्ली, जेवण करून म्हणजेच खाऊन, तिने जेवण करून मग झोपतोस. मग म्हणजे इथं संदर्भ काय आहे, तो वाला मग नाहीये की आपण म्हणतो. आपल्या तर मराठीत मग खूप वेळेस वापरतात, खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भात वापरतात. तर इथं काय म्हणायचंय आपल्याला, तू घरी जाऊन जेवण करून मग झोपतोस म्हणजेच नंतर. नंतर साठी शब्द आहे करू. आता झोपतोस, निद्र पोतावू. पोतावू कारण की करता आहे आपला नुव्वू. नुव्वू इंटिकी वेल्ली तिने तरुवाता निद्र पोतावू. जर आपल्याला विचारायचं झोपतोस का, तर निद्र पोतावा असं होणार. तर इथं तिन्हीच्या ऐवजी तुम्ही तिन्ना पण म्हणू शकतात. नुव्वू इंटिकी वेल्ली, तिन्ना म्हणजे खाल्लं आणि त्याच्यानंतर असं होईल. पण तिन्ही पण योग्य आणि तिन्ना पण योग्य. पुढचं वाक्य बघू आपण. आम्ही भेटून सगळं डिस्कस करून निर्णय घेतो. इथं डिस्कस शब्द वापरलाय. इकडं बोलून पण म्हणतात की आम्ही भेटून सगळं बोलून, एकत्र बोलून मगच निर्णय घेतो. तर तसं आपण करूयात. आम्ही, मेमो, आपण साठी मनमो असतो, गोंधळ करायचा नाही. भेटून, कलिसी, सगळं, अंता, डिस्कस व बोलून, इकडे संदर्भ असतो बोलून. बोलून करून, आम्ही सगळं बोलून करून निर्णय घेतो म्हणजे आम्ही सगळा विचार करून, असा इकडे संदर्भ असतो. माटलाडी म्हणू शकतात तुम्ही, म्हणजेच बोलून, किंवा माटलाड कोणी. मी म्हटलं ना तुम्ही कोणी आणि ई दोन्ही वापरू शकतात. अंता माटलाड कोणी निर्णय घेतो. निर्णयासाठी निर्णयम, निर्णयम घेतो. తీసుకుంటాము. शेवटी आलाय मू, कारण की करता आपला आहे మేము. మేము కలిసి అంతా మాట్లాడుకొని నిర్ణయం తీసుకుంటాము.
आता पुढचं वाक्य, तो येऊन माझ्याशी बोलून निघून जातो. तो अतनु येऊनसाठी वच्ची, माझ्याशी नातो, शी असतं तेव्हा लावायचं तो, आणि माझ्याशी म्हणजे ना, मी म्हणजे ना, माझ्याशी नातो बोलून माटलाडी. मी म्हटलं माटलाड, माटलाड कोणी, माटलाडी दोन्ही वापरू शकतात. अतनु वच्ची नातो माटलाडी निघून जातो. आधीच आपण बघितलं निघून जाणे, निघून गेला, तर तसंच हे वेल्ली पोताडू, शेवटी आला डू कारण की करता अतनु. अतनु वच्ची नातो माटलाडी, माटलाड कोणी, वेल्ली पोताडू. त्याने मला कॉल करून सगळं सांगितलं. आता हे 2 वाक्य आणि याच्या आधीचे जे घेतली मी 3 वाक्य की 2 वाक्य, तर ते सगळे होते वर्तमान काळातले. बघा आम्ही भेटून सगळं डिस्कस करून निर्णय घेतो. सिंपल टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तो येऊन माझ्याशी बोलून निघून जातो, हे सगळे वर्तमान काळातले. आता मी भूतकाळातले घेते 3-4 वाक्य. त्याने मला कॉल करून सगळं सांगितलं. आधीच सांगितलेले क्रिया घडून गेलेली. त्याने अतनु, तोला सुद्धा अतनु आणि त्यानेला सुद्धा अतनु. त्याला असेल तर अतनिकी असं. अतनु मला, नाकू, कॉलला कॉल, करून म्हणजे चेशी, म्हणताना चेशी आणि लिहिताना चेसी. सगळं सांगितलं. अन्नी, सगळं, अन्नी चेप्पाडू, सांगितलं. भूतकाळ आहे म्हणून चेप्पाडू. शेवटी आला डू कारण की करता आपला आहे अतनु. तर इथं आहे अतनु, नाकू, कॉल, चेसी, अन्नी, चेप्पाडू. तर इथं लिहिताना आपण चेप्पाडू लिहितो, पण इकडं फ्लो मध्ये चेप्पाडू थोडीशी य तिथं वापरतात आणि तो आपण पण वापरायचा, तरच ती योग्य तेलगू होईल. चेशी, अन्नी, चेप्पाडू. मी असं तुम्हाला शिकवताना तुमचा स्लँग पण सांगणार आहे की कसा ठेवायचा आहे. जसं अडिग्याडू विचारलं तसंच आहे हे चेप्पाडू. तर य लावायचं इथं. सरळ आपली आची मात्र जशी चेप्पाडू असं म्हणायचं नाही, चेप्पाडू, अडिग्याडू, अडिग्यारा असं य लावायचं. आणि सगळ्यासाठी अंता तर शब्द आहे, पण हे संदर्भ जसे जसे असतील तसं अन्नी कुठं अंता असं वापरायचंय. पुढचं वाक्य बघूयात. हे पण भूतकाळातलंच आहे. मी काल तिथे जाऊन सगळं बघून परत आलो. चला ट्रान्सलेट करू. मी काल, मी नेनू, कालला म्हणतात निन्ना. तिथे अक्कडकी, तिथे म्हणजे अक्कडा, पण त्या ठिकाणी असतं ते. अक्कडकी म्हणजे त्या पर्टिक्युलर ठिकाणी. अक्कडकी जाऊन, वेल्ली सगळं, पुन्हा अन्नी आणि अंताचा संदर्भ समजून घ्या, वेगवेगळा असतो. वाटलंच तर यावर मी रील किंवा व्हिडिओ बनवेल की अंता अन्नी कुठे वापरायचं ते. बघून चूशी, लिहिताना चूसी, म्हणताना चूशी. परत आलो. आता परत आलो इथं सुद्धा तेलुगू भाषेतली ठेवण आहे, पण मी मराठीतून लिहिले. परत आलो म्हणजे फिरून आलो किंवा वापस आलो, पुन्हा आलो आपण मराठीतून म्हणतो. तर इकडं तेलुगूमध्ये म्हणतात फिरून आलो. आता फिरण्यासाठी शब्द आहे तिरगडम, म्हणून परत आलो, फिरून आलो. तिरिगी, तिरगडमचं झालं तिरिगी. आलो वस्तानू. फिरून आलो म्हणजे रिटर्न आलो असा तो संदर्भ आहे. ती बाजारात जाऊन वस्तू घेऊन आली. ती आमे, हे पुन्हा हे भूतकाळात घडलेली क्रिया आहे. बाजारात जाऊन, मार्केट की, इकडं मार्केटच म्हणतात, नाहीतर बाजार पण म्हणतात. मार्केट की जाऊन, वेल्ली, आता वस्तूसाठी आहे वस्तुवलू म्हणतात पुस्तकी भाषेत, आणि बोली भाषेत सौदलू पण म्हणतात. तर सौदलू म्हणजे सामान, किराणा सामान. जसं डीमार्ट मध्ये जाऊन आपण सामान आणतो तर त्यात सगळंच असतं, किराणा सामान, वापरण्याचं सामान, तर सगळंच, कपडे हे ते, तसे झालं सामान. तर सामानसाठी सौदलू किंवा वस्तुवलू. घेऊन आली, कोणी
आली वच्चिंदी. शेवटी इंदी आले कारण की आपली कर्ता जे आहे ते स्त्रीलिंगी आहे म्हणून. आम्ही भेटून खूप बोलून मग घरी आलो. आता हे आपण मराठीत असं म्हणत नाही, पण हे तेलुगूच्या संदर्भासाठी मी लिहिलंय. जसं की आम्ही भेटून खूप गप्पा मारल्या आणि मग घरी आलो. आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, भरपूर गप्पा मारल्या आणि घरी आलो. तसे आम्ही मेमो भेटून कलिसी. पण इकडं गप्पाला सुद्धा काय म्हणतात? बोलणेच म्हणतात. खूप म्हणजे चाला. चालाचा सुद्धा स्लँग कसा आहे किंवा उच्चार कसा आहे? चाला. चाला नसतं ते, चाला असं. चाला बोलून माटलाडी. चाला माटलाडी मग घरी आलो. मग म्हणजे पुन्हा इथं संदर्भ आहे नंतर, म्हणजेच तरुवाता. घरी इंटिकी आलो. वच्चामू. शेवटी मू कारण करता आहे आपला मेमो म्हणून वच्चामू. आता थोडीशी उदाहरणं घेते भविष्य काळातील, फ्युचर टेन्स मधली. तू जाऊन त्याला भेटून बोलशील. म्हणजे तू जाऊन त्याला भेटून बोल. तू जाऊन त्याला भेटून बोलशील म्हणजे तू कर हे काम, बोलण्याचं काम तू कर. भविष्य काळात तू जाऊन नुव्वू. जाऊन साठी पुन्हा वेल्ली. त्याला अतनिकी. भेटून कलिसी. बोलशील माटलाडताऊ. शेवटी आलं वू कारण की आपला कर्ता आहे नुव्वू. नुव्वू वेल्ली अतनिकी कलिसी माटलाडताऊ. अतनिकेच्या ऐवजी इथं आपण अतन्नी सुद्धा वापरू शकतो, अतनिकी सुद्धा वापरू शकतो. कलिसी माटलाडताऊ. आम्ही सगळं पाहून निर्णय घेऊ. फ्युचर टेन्स आहे. मेमू सगळं पाहून. अन्नी पाहून चूसी. निर्णयम. निर्णय म्हणजे निर्णयम घेऊ. तिस्कुंटामू. झालं कारण की मेमू. तिस्कुंटामू म्हणजे फ्युचर टेन्स आहे तिस्कोचा. तो काम करून पैसे घेऊन येईल. अतनु पनीचेसी. पैसे डब्बुलू घेऊन तिस्कोनी. येईल पस्ताडू. शेवटी आला डू कारण की आपला करता आहे अतनु, आणि अतनु असलं की शेवटी येणार डू क्रियापदाच्या. ती येऊन तुला सगळं समजावून सांगेल. आता हे थोडंसं वेगळं आहे, म्हणजे पुन्हा मी इथं तेलुगूचा संदर्भ सांगणार आहे की कसा असतो. ती येऊन तुला सगळं समजावून सांगेल. समजणे म्हणजे काय असतं? अर्धमेंदी. तर तो आपल्याला लावायचा नसतो इथं, की ती तुला येऊन सांगेल, समजावून सांगेल. टीचर एखादी किंवा सिनियर एक, तर इथं संदर्भ वापरतात तुला स्पष्ट करून सांगेल किंवा ती तुला येऊन एक्सप्लेन करेल, स्पष्टीकरण देईल. तर बघा, आमे येऊन वच्ची तुला नीकू सगळं आणि समजावून सांगेल म्हणजे स्पष्ट करून सांगेल. आणि एक्सप्लेन करून सांगणे, स्पष्ट करून सांगणे म्हणजे विवरंगा. विवरंगा सांगेल. चेप्तुंदी. शेवटी आले आपलं उंदी क्रियापदाच्या. का? कारण की करता आहे स्त्रीलिंगी म्हणून फ्युचर टेन्स साठी लागतं उंदी. तर हे शेवटचं वाक्य तुम्ही मला ट्रान्सलेट करून सांगायचे कमेंट सेक्शन मध्ये. अगदी सोपं आहे, मोठं दिसतंय, पण आता तुम्हाला ते नक्की येईल. मी उद्या तिथे जाऊन काम पूर्ण करून येईन. आणि हे सगळ्याचेच अर्थ तुम्हाला माहिती आहे. पूर्णला पूर्ती म्हणतात आणि बाकीचे सगळे अर्थ तुम्हाला माहिती आहे. तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.